नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षा अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग 1 सुरू आहे। विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव व्हावा यासाठी आपण बघा इयत्ता 5वीचा मराठी विषयाचा पेपर, त्यामध्ये आलेले प्रश्न व त्याची लिहायची उत्तरं कशा पद्धतीने असू शकतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या जास्तीच्या सरावासाठी मागच्या वर्षीचे पेपर जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित मूल्यमापन या प्लेलिस्ट अंतर्गत तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। मराठी बरोबरच आपल्याला गणित आणि इंग्रजी विषयाचा सराव देखील करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयाचे पेपर बघायला मिळून जातील। बघा, इयत्ता 5वी साठीचा जो पेपर असणार आहे तो एकूण 50 गुणांसाठी असणार आहे। यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे शब्द ऐकून लिही। शिक्षक विद्यार्थ्यांना तोंडी 10 शब्द सांगणार आहेत। विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ते 10 शब्द ऐकायचे आहेत आणि ऐकून 10 पैकी 10 शब्द जर बरोबर लिहिले तर या ठिकाणी विद्यार्थ्याला 5 गुण मिळणार आहेत। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही। जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात। उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात। वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडाझुडपांवरील त्यांच्या नख्यांच्या खुणा, दातांच्या खुणा, त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते। ही एक प्रकारची अरण्य लिपीच होय। जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी, कानांनी, नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो। प्राण्यांचे आवाज, पायाचे ठसे, वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात। ओढान, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ, झाडेझुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते। कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही, कारण जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवी नवी माहिती आणि वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळवून देतो। बघा, अशा प्रकारचा हा उतारा आहे। हा उतारा विद्यार्थ्यांनी वाचायचा आहे आणि यावर आधारित प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहायची आहेत। प्रश्न आहे पहिला, धोक्याची सूचना पक्षी कशी देतात? बघा, या ठिकाणी पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात आणि धोक्याची सूचना देतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे लेखकाच्या म्हणण्यानुसार अरण्य लिपी म्हणजे काय? बघा, या ठिकाणी अरण्य लिपी म्हणजे प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडांवरील त्यांच्या नख्यांच्या खुणा, दातांच्या खुणा, त्यांचे विविध आवाज यावरून आपल्याला त्यांची जी ओळख होते त्यालाच या ठिकाणी अरण्यलिपी असं म्हटलेलं आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे जंगल वाचनाचे फायदे लिही। बघा, या ठिकाणी जंगल वाचनाचे फायदे आहेत। आपल्याला जर जंगल वाचन जमलं तर आपल्याला जंगल कंटाळवाणं वाटणार नाही। जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवनवी माहिती देईल आणि एक वेगळ्या स्वरूपाचा आनंद आपल्याला या ठिकाणी निर्माण होईल। त्याचबरोबर डोंगरदऱ्या, ओहळ, झाडे झुडपे यांच्याशी आपली जवळीक देखील निर्माण होईल। त्यानंतर आपला पुढचा जो प्रश्न आहे खालील जाहीर निवेदन वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही। बघा, या ठिकाणी जाहीर निवेदन आहे गोरखपूर नगरपालिका गोरखपूर यांच्याकडून जाहीर निवेदन करण्यात येते की मीना नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रस्तावित आहे। दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2017 या कालावधीत पूल वाहतुकीसाठी बंद राहील। सदर कालावधीत काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील, तरी नागरिकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे। बांधकाम विभाग गोरखपूर नगरपालिका गोरखपूर। बघा, आता आपण हे जाहीर निवेदन वाचलं। यावर आधारित पहिला प्रश्न आहे नगरपालिकेकडून कोणते काम केले जाणार आहे? तर बघा, या ठिकाणी नगरपालिकेकडून मीना नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पूल वाहतुकीसाठी किती दिवस बंद राहणार आहे? बघा, जर हे जाहीर निवेदन व्यवस्थित वाचलं असेल 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2017 या कालावधीमध्ये काम काय होणार आहे? बंद राहणार आहे। म्हणजेच
3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 म्हणजे एकूण 10 दिवस हे काम काय होणार आहे, बंद राहणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पूल दुरुस्तीचे काम कोणत्या विभागाकडून केले जाणार आहे. या ठिकाणी पूल दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडून केले जाणार आहे. गोरखपूर नगरपालिका, गोरखपूर. बघा, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खालील कविता मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. कुणाच्या शिंगांना बांधिले गोंडे, हिरवे तांबडे शोभिवंत. वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा, सन बैलपोळा ऐसा चाले. झुलींच्या खालती काय नसतील, आसुडांचे वळ उठलेले. आणि फुटतील उद्याही कडाड, ऐसेच आसुड पाठीवर. जरी मिरविती परिधन्या धन्या हाती, वेसनी असती घट्ट पहा. जरी झटकली जराशी मान, तरी हे वेसन खेचतील. सन एक दिन बाकी वर्षभर, ओझे मरमर ओढायचे. बघा, अशी ही कविता आहे. यावर विचारला गेलेला पहिला प्रश्न आहे, बैलांच्या शिंगांना काय बांधले आहे. कविता जर बारकाईने वाचली तर बैलांच्या शिंगांना काय बांधलेले आहेत, गोंडे बांधलेले आहेत. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, बैल पोळ्याच्या दिवशी बैलांसाठी काय काय करतात. आपल्या कवितेमध्ये बैल पोळ्याच्या दिवशी त्यांच्या शिंगांना गोंडे बांधले जातात, त्यांच्या गळ्यामध्ये घुंगरांच्या माळा घातल्या जातात, त्याचबरोबर त्यांच्या पाठीवर झुली घातल्या जातात. अशा पद्धतीनं बैलांना बैलपोळ्याच्या दिवशी सजवलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सन एक दिन असे का म्हटले असावे. बघा, कविता जर बारकाईने वाचली तर आपल्याला लक्षात येईल की सन एक दिन म्हणजेच या ठिकाणी वर्षभर बैलाला काम असतं, परंतु हा बैलाचा सण एक दिवसच असतो, म्हणून या ठिकाणी सन एक दिन असा या ठिकाणी उल्लेख केला असावा. त्यानंतरचा आपला जो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव. 1. प्रत्यय लावून शब्द बनवून लिही. उदाहरणार्थ प्रति, त्याला एक शब्द लावायचा आहे, शब्द होणार आहे प्रत्येक. त्यानंतर किती या शब्दाला एक शब्द लावून एक प्रत्यय लावून आपल्याला शब्द बनवायचा आहे, किती, कित्येक. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, खालील वाक्यामध्ये योग्य ठिकाणी संयोग चिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. या ठिकाणी बघा, ये जा करण्यासाठी बुरुजाचा मोठा दरवाजा होता. ए आणि जा या दोन शब्दांमध्ये ए आणि जा यांच्यामध्ये आपल्याला संयोग चिन्ह वापरून हे वाक्य परत या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिही. बाबा लय जीव वैतागलाय माझा. बघा, या ठिकाणी बाबाच्या नंतर कॉमा, लय जीव वैतागलाय माझा, पूर्णविराम. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्द समूहाचा वाक्यात उपयोग करून वाक्य लिही. पळ काढणे वाक्यात उपयोग करायचा आहे. पोलिसांना बघताच चोरांनी पळ काढला. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालील दिलेल्या वाक्यातील नाम ओळखून लिही व त्या नामाचा वापर करून नवीन वाक्य तयार कर. दिलेलं वाक्य आहे, विटी 40 फूट लांब उडाली. दिलेल्या वाक्यात नाम आहे विटी. विटी हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. विटी संदर्भात असणारं नवीन वाक्य, मला विटी दांडू खेळायला खूप आवडते. किंवा विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेनुसार विटी हा शब्द वापरून वाक्य बनवून लिहितील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिही. कंसातील सर्वनाम आहेत तुम्ही, आपण, तिच्या. ताईने टिंबटिंब मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. टिंबटिंब बाजारातून भाजी आणूया. या ठिकाणी आपण हा या ठिकाणी सर्वनाम योग्य ठरणार आहे. आपण बाजारातून भाजी आणूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विशेषणाचा वापर करून वेगवेगळी 2 वाक्य लिही. बघा, या ठिकाणी दिलेलं विशेषण आहे गोड. गोड हा शब्द वापरून आपल्याला कोणतीही 2 वाक्य लिहायची आहेत. उदाहरणार्थ, साखर गोड असते, मला गोड पदार्थ खूप आवडतात. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी कोणतेही 2 वाक्य लिहिल्यानंतर त्याला 2 गुण मिळणार आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या प्रसंगाच्या आधारे एक गोष्ट लिही 5 गुणांसाठी. बाबांनी सईसाठी एक मांजराचे पिल्लू आणले. सईला ते फार आवडले. ती त्याची खूप काळजी घेऊ लागली. एकदा ती त्याला बागेत फिरायला घेऊन गेली. बघा, आता हा एक प्रसंग आहे. या प्रसंगाच्या आधारे पुढं काय झालं असेल याची कल्पना करून विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पकतेनुसार ही गोष्ट पूर्ण करायची आहे
विद्यार्थ्यांच्या गोष्ट केलेल्या प्रयत्नानुसार या ठिकाणी 5 पैकी त्याला गुण मिळणार आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही 5 गुणांसाठी. दिलेले शब्द आहेत नदी, शहर, रात्र आणि दुकान. बघा आता विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता वापरून या ठिकाणी नदी, शहर, रात्र आणि दुकान या शब्दांचा वापर करून कोणतीही एखादी गोष्ट तयार करून लिहायची आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेनुसार आणि लिखाणानुसार त्याला या ठिकाणी 5 पैकी गुण मिळणार आहेत. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचा मराठी विषयाचा पेपर बघितला. यानंतर जे तुमचे गणिताचे पेपर असणार आहेत त्या गणिताच्या पेपरच्या अधिकच्या सरावासाठी मागच्या वर्षीचे पेपर मी संकलित मूल्यमापन या प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि गणिताच्या पेपरचा देखील सराव करू शकता.